रोल चालू स्टार्ट ओके। मागच्या आठवड्यात आम्ही सर्वजणांनी राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट पुण्यात घेतली होती आणि अनेक प्रश्न समजून घेण्यासाठी ती भेट होती। मी माझे प्रश्न विचारण्यापेक्षा समाजाचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न त्यांच्या पुढे आम्ही ठेवले आणि त्यांनी मग आमच्याशी अनेक गोष्टीवर चर्चा केली आणि मला असं वाटलं किंबहुना आम्हाला सर्वांना वाटलं की आपण केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची सुद्धा भेट घेणं गरजेचं आहे। कारण 105 घटना दुरुस्ती जी घडली जी झाली त्यामध्ये केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा हा प्राप्त झाला आणि म्हणून जी महाराष्ट्रात आता आरक्षणाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात केंद्र मागासवर्गीय आयोग सुद्धा किंबहुना केंद्र सरकार सुद्धा बाजूला राहू शकत नाही असं आमचं ठाम मत आहे। आणि म्हणून आज केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची आमची भेट झाली। या महिनाभरात मनोज जरांगे पाटलांनी हा पुढाकार घेतला की या सामान्य गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं। जो लढा त्यांनी उभा केलेला आहे त्यांचा मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना ताकद देण्यासाठीच अशी बैठक झाली असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही। 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे। जे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे 1902 ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांचा समावेश होता आणि माझी सुद्धा भूमिका हीच आहे की सगळ्यांनी सुखाने नांदायला पाहिजे आणि सुखाने नांदत असताना इतर समाजातल्या लोकांना ज्यावेळी आरक्षण मिळते आणि गरीब मराठा समाजातल्या लोकांना आरक्षण मिळत नाही त्यावेळी अस्वस्थता निर्माण होते आणि अस्वस्थता निर्माण होऊ नये म्हणून अनेक वर्षापासून अनेक लोक त्याच्यासाठी लढा देत आलेले आहेत। आज केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने भेट दिल्यानंतर आम्ही पहिला प्रश्न त्यांच्या पुढे मांडला की जो संभ्रम आहे सगळ्यांच्यात जो राज्य मागासवर्गीय आयोगाच्या पुढे आम्ही ठेवला होता की सुप्रीम कोर्टने एक रुलिंग दिलं होतं की मराठा समाज हा सामाजिक मागास नाहीये। खऱ्या अर्थाने तो सामाजिक मागासच आहे। मग या सुप्रीम कोर्टचं रुलिंग बंधनकारक राहील का? त्याला राज्य मागासवर्गीय आयोगाने सुद्धा आपली खुलासा दिलेला आहे। केंद्रीय मागासवर्गीय आयोग सुद्धा सांगेल। आज आम्ही त्यांना अनेक मुद्दे त्यांच्या पुढे चर्चा केली, सकारात्मक चर्चा झाली। मी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला तो वेळ दिला होता। आज एक 4-5 मुद्दे, सगळ्या मुद्द्यांमधले 4-5 मुद्दे जे चर्चा झाली ते मी आपल्या पुढे मांडू इच्छितो। पहिला मुद्दा असा होता की सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5/21 रोजी एससीबीसी मराठा आरक्षण प्रकरणी निकाल देताना शिक्षण व नोकरीतलं प्रतिनिधित्व मोजताना एकूण 100% जागेचे प्रमाण धरून मोजणे अपेक्षित होते, 100%. मात्र घटनापीठाने सदरचे प्रमाण खुल्या प्रवर्गाचे 48% जागा गृहीत धरून मोजलेल्या मराठा समाजाचे आरक्षण फेटाळले। हा फॉर्म्युला बदलणे आवश्यक आहे, अन्यथा मराठा व ओबीसी दोन्ही घटकांना त्याचा तोटा होईल। आणि हा मुद्दा जो आम्ही म्हटला प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या आधारे त्यांना सांगितल्यावर हा नुसतं महाराष्ट्राच्या पुरतं मर्यादित नाहीये। ज्यावेळी सुप्रीम कोर्टनी रुलिंग दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टनी निकाल दिलेला आहे, हा पूर्ण देशाला लागू होऊ शकतो।
आणि ह्याचा फटका तर मराठा समाजाला बसलाच. तर ह्याच्या पुढं ज्यावेळी अनेक ठिकाणी सर्वेक्षण होणार, उदाहरण बिहारचं झालं, अनेक ठिकाणी ह्याच्या पुढे सर्वेक्षण होईल, त्यावेळी सुद्धा ओबीसी समाजाच्या लोकांना सुद्धा ह्याचा फटका बसणार. हा त्यांना आम्ही मुद्दा नमूद केला. त्याच्यावर त्यांनी सकारात्मक पद्धतीने आम्हाला सांगितलं की हा मुद्दा खरा रास्त आहे, ह्याची भूमिकाच्या या जो प्रश्न तुम्ही मांडलाय ह्याच्याबद्दल निश्चित आम्ही चर्चा करणंच बंधनकारक आहे. कारण का हा विषय क्युरिटी पिटिशनच्या पुढे आम्ही महाराष्ट्र सरकार ते मांडणारच आहे. मी त्याच्यावर नंतर मी येईनच, पण ह्याची चर्चा तिने एकदम पॉझिटिव्ह घेतलेली आहे. महाराष्ट्रातली राज्य मागासवर्गीय आयोगाने सुद्धा हा विषय व्यवस्थित पद्धतीने सरकारला सांगायला पाहिजे आणि सरकारने सुद्धा हा क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये हा स्ट्रॉंगली मांडायला पाहिजे. म्हणजे केंद्र मागासवर्गीय आयोगाने सुद्धा त्यांनी मान्य केलं की ह्याच्यात ग्रॅव्हिटी आहे, ह्याच्यात वेटेज आहे. हा मुद्दा इतका रास्त आहे की ज्याच्यासाठी हे आरक्षण ठरलं गेलं तो बेसिक मुद्दाच आपण बाजूला सोडून जिथं 100% प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन व्हायला होतं ते 48%च केले, जेणेकरून आपला आकडा फुगला तो. म्हणजे जिथं 12% आरक्षण दिसणार तिथं तुमचं किती दुप्पट 24% दिसते. म्हणून असे तो एक फार महत्वाचा मुद्दा जे सरकारने सुद्धा घ्यायला पाहिजे. राज्य मागासवर्गीय आयोगाने तर जोरात मांडायला पाहिजे आणि केंद्र मागासवर्गीय आयोगाने सुद्धा ही गाईडलाईन, हे नुसतं राज्य मागासवर्गीय आयोगाला नाही तर केंद्रात सुद्धा पंतप्रधानांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं. दुसरा मुद्दा जो क्युरिटी पिटिशनचा जो सरकारच्या पुढे एक प्रश्न आहे तिथं महाराष्ट्रात. आता त्याच्यावर वादविवाद आहेत क्युरिटी पिटिशन की कसं टिकते नाही टिकत, त्यात मी काय टेक्निकल ह्याच्यात जात नाही. पण ते मांडत असताना आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला पहिल्यांदा क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून सामाजिक मागास हे सिद्ध करावं लागेल. पण सामाजिक मागास सरकारने, राज्य सरकारने सिद्ध केलं तरी विषय सॉल्व्ह होत नाही. कारण का 105व्या घटना दुरुस्तीत काय म्हटलंय की राज्याला अधिकार दिलेले आहेत तुम्हाला आरक्षण देण्याचे, पण ते कुठले, ते खऱ्या अर्थाने 50% आतले आहेत. आणि 50%च्या वर जर तुम्हाला जर द्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टने सुद्धा सांगितली आहे इंदिरा साहनीचं केसला धरून की तुमची परिस्थिती ही फार फ्लंग और रिमोट पाहिजे. फार फ्लंग और रिमोट म्हणजे काय, दूरवर किंवा दुर्गम अशी पाहिजे. म्हणजे थोडक्यात जिथं रस्ता नाही आहे, जिथं पाणी नाही आहे, जिथं लाईट नाही आहे, अशा ठिकाणी. आता त्यावेळीची परिस्थिती 1992ची परिस्थिती 25-30 वर्षाच्या अगोदरची आज तुम्ही रिलेट कसं करता. तर हा मुद्दा आम्ही जेव्हा त्यांना सांगितला त्याही सुद्धा केंद्रीय मागासवर्गीय आयोग म्हटले हा विषय खऱ्या अर्थाने हा पोचवणं गरजेचं आहे. आणि हा मला आनंद आहे की मी माझ्या शेवटच्या भाषणात 105व्या घटना दुरुस्तीत हा विषय मी मांडलाय तिथं. म्हणजे हा सुद्धा मुद्दा त्यांना पटला की हे 1992ची म्हणजे रेफरन्स तुम्ही आत्ता कसं देऊ शकता. हा विषय सुद्धा पंतप्रधान आणि किंबहुना सेंट्रल गव्हर्नमेंटकडे केंद्र मागासवर्गीय आयोग याचा अभ्यास करणार आहे आणि सरकारकडे देणार. म्हणजे तुम्हाला जर अपवादात्मक परिस्थिती त्यावेळीची आणि आताची परिस्थिती फरक आहे. तिसरा मुद्दा आम्ही त्यांना जो मांडला ज्याचा प्रॉब्लेम्स पुढे येणार आहेत ते म्हणजे जस्टिस रोहिणी कमिशन ने केंद्रीय आरक्षणाचे 27% आरक्षणाचे 4 भाग करणार आहेत, सब कॅटेगराईज करणार. यामध्ये ज्या जातीने 27% आरक्षण मध्ये जास्त लाभ घेतलाय त्यासाठी कमी आरक्षणाची कॅप व ज्या जातीने 27% आरक्षणात संधी मिळालेली नाहीये त्यांना जास्त आरक्षण अशी रचना केलेली आहे, अशी आमची माहिती आहे. त्यांना मी सांगितलं यामध्ये भविष्यात सदर पॉलिसी राज्य सरकारांना पॉलिसी स्वीकारण्यात सांगणार आहेत का. ते महाराष्ट्रात कुणबी उदाहरण मला त्यांना सांगितलं, समविचारी म्हणजे ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी कॅटेगराईज करता, सब कॅटेगराईज करता, वेगळ्या वेगळ्या 4 प्रवर करता, त्यामध्ये उदाहरण एक त्यांना आम्ही सांगितलं जसं महाराष्ट्र कुणबी हा केंद्रीय यादीत आहे, केंद्रीय यादीत कुणबी आहे. मग रोहिणी कमिशन प्रमाणे
किंवा रोहिणी कमिशनच्या म्हणण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की तुम्ही तो नॅचरली तो राज्य शासनात जर कुणबी जर देत असेल आपण तर केंद्रात सुद्धा द्यायला पाहिजे समपक्ष म्हटल्यामुळं. आणि रोहिणी आयोगाचं सुद्धा ज्यावेळी ओपन होईल ह्या सगळ्या गोष्टी बाहेर ज्यावेळी पडतील त्यावेळी हे सगळं स्फोटक होणार आहे. हा धोका नुसता महाराष्ट्रापुरता नाही आहे, हा धोका पूर्ण देशात आहे. आता मला एक सांगा, तेलंगणामध्ये आणि कर्नाटकात तिथं मराठा समाजाला तिथं आरक्षण दिलं जातं. आता ओबीसी मध्ये आरक्षण दिलं जातं. त्याला महाराष्ट्राला लागू होईल असं मी म्हणत नाही, पण त्यांचं एक उदाहरण मला द्यायचं आहे की कर्नाटकाने सुद्धा आणि तेलंगणाने सुद्धा आता वरती केंद्र मागासवर्गीय आयोगाच्याकडे एक विनंती केली आहे की आता आम्हाला सुद्धा ह्या मराठा समाजाला केंद्राच्या यादीत तुम्ही घ्या, सेंट्रल लिस्टमध्ये. आणि ते होण्याची शक्यता आहे, ते होण्याची शक्यता आहे. मग मला सांगा, राज्य मागासवर्गीय आयोगाची जबाबदारी नाही आहे का? आता महाराष्ट्र सरकारची जबाबदारी नाही आहे का? हे सगळे प्रश्न सुटू शकतात. म्हणजे कर्नाटकातले त्या लोकांनी सुद्धा प्रयत्न केले, तेलंगणाने प्रयत्न केले, मग आपले प्रश्न का सुटत नाहीत? त्याच्यासाठी एक 100% एक वेगळी काही करा तुम्ही, युद्ध पातळीवर हे सगळ्या गोष्टी सोडवणं गरजेचं आहे. हे सिरियसली विषय घ्यायला पाहिजेत. आणि हे मुद्दे मी का म्हटले, मी अनेक 15-20 मुद्दे आहेत, मी 3च मुद्दे सांगायला 3 ते 4 मुद्दे, कारण का त्यांनी हे मुद्द्यांना सिरियसनेस घेतलाय. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने हे सगळे 3 मुद्दे मी जे सांगितले हे एकदम सिरियसनेस त्यांनी घेतलंय, त्यांना मुद्दे पटले. ते चौथा, अनेक जो मला दिसला, मनोज जरंगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये केलेल्या मागणीनुसार मराठा व कुणबी एकच असल्याचे अनेक पुरावे राज्य ठिकठिकाणी सापडत आहेत. अनेक पुरावे सापडत आहेत. आताचे नवीन कुणबी या कागदपत्रांना आधार घेत मराठा व कुणबी एकच असल्याने ठरवून मराठा जातीचा समावेश राज्याच्या यादीमध्ये क्रमांक 83 मध्ये करावा अशी सगळ्या समाजाची मागणी आहे. अशी सूचना तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाकडे करू शकता का? त्याला त्यांनी तसं उत्तर दिलं नाही. ते म्हटले की आम्हाला जर काही प्रश्न विचारल्या, आमच्याकडे जर काही तक्रारी आल्या किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाने आमच्याकडे विचारलं तर त्याला आम्ही उत्तराचं बंधनकारक राहू शकतो. हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं. मला वाटते आणि मला वाटतं हे सगळ्या गोष्टी मी बऱ्यापैकी कव्हर केलेत. एक पॉइंट मला वाटतं कोंडरे साहेब बोलतील. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा अनेकदा परत मी सांगतो, मी परवा राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिल्यानंतर सुद्धा मी बोललो की जो पण तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाला ताकद देत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर देत नाही, फंड देत नाही, तो पण ह्या कुठल्याही गोष्टी सॉल्व्ह होऊ शकत नाहीत. मग सुप्रीम कोर्टचं रुलिंग असेल, सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी असेल, किंबहुना ते इंदिरा साहनीचा विषय असेल, उद्या बिहारसारखं सर्वेक्षण असेल, बिहारसारखं सर्वेक्षण सुद्धा ओपन राहणार आहे. इम्पेरिकल डाटा विषय असेल, मी मुद्दाम परत सांगतो, देशात अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. तिथं सुद्धा ही चर्चा झाली, तिथं सुद्धा मी कोट करतोय, तिथं सुद्धा ही चर्चा झाली की बिहारसारखं सर्वेक्षण जे बिहारमध्ये झालं हे पूर्ण देशात सुरू होणार आहे. कारण की ऑलरेडी 25 राज्यांनी 26 राज्यांनी 50% वर आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. बघा मी काय म्हणतोय, 25 राज्यांनी 50% वर आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. मग महाराष्ट्राला का नाही? हे विषय आज नाही आहे, पण हा विषय येणार आहे उद्या. मला वाटतं अनेक पॉइंट कोंडरे साहेब बोलतील. महत्वाचा मुद्दा आज आम्ही केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे मांडलाय की आतापर्यंत इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या अगोदर मंडल कमिशन महाराष्ट्रामध्ये 1960ला बीडी देशमुख कमिटी केलेलं सर्वेक्षणाच्या वेळेस जे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे जे निकष आहेत, हे निकष 2023 मध्ये वर्तमानात झालेले शैक्षणिक
तंत्रज्ञानातले सगळे बदल घेऊन ते मॉडिफाय करावेत, बदल करावेत अशी विनंती आम्ही केली. आणि त्याच्यामध्ये एक नवा मुद्दा आम्ही अशा ठिकाणी मांडला की 16/4 आणि 15/4च्या आरक्षणासाठी सामाजिक मागासलेपणाला जास्त भर दिलेला आहे, शैक्षणिक मागासलेपणाला दिला आहे, पण आर्थिक मागासलेपणाला कमी दिलेला आहे. आज देशामध्ये जेवढ्या कृषी आधारित समाज कम्युनिटी आहेत, म्हणजे थोडक्यात क्लास म्हणू आपण त्याला, ह्यांचं शेड्यूल 9 मध्ये जमिनीच्या बाबतीतले कायदे टाकल्यामुळं 1950 पासून ते 2018 पर्यंत जेवढे लँड ॲक्विजिशन झालंय ते अक्षरशः ₹1 स्क्वेअर फुटानी झालेलं आहे. त्यामुळे आम्ही अशी मांडणी केली की लँड होल्डिंग कमी झालं, घरामध्ये वाटण्या झाल्या आणि राज्याच्या आणि देशाच्या विकासाला जर त्यांच्या तुम्ही जमिनी घेतल्या, त्या फक्त मराठ्यांच्याच नाही, ज्यांच्या घेतल्या ते सगळ्या क्लासच्या, तर आर्थिक भारांक देताना जे इंडिकेटर्स आहेत, तर देशाच्या प्रगतीमध्ये ज्यांनी तुम्हाला साथ दिलेली आणि स्वतः त्याग केलेला आहे त्यांना प्रोटेक्टिव्ह अशा प्रकारची भूमिका ह्या नव्या रचनेमध्ये आली पाहिजे. त्यामुळे 1950चं सामाजिक मागासलेपण आज 2023ला राहिलेलं नाही. ओबीसीतल्या जाती ह्या टचेबल आहेत, नॉन टचेबल नाही आहेत. त्यामुळे सामाजिक मागासलेपणाबरोबर शैक्षणिक मागासलेपणामध्ये 80चं आणि 2023चे एज्युकेशनचे इंडिकेटर पण बदला आणि इकॉनॉमिकच्या बाबतीत आर्थिक इंडिकेटर बदलताना जे प्रगतीच्या वाटेकडे जाणाऱ्या राज्यामध्ये ज्यांनी त्याग केला त्या कम्युनिटीच्या त्यागाचा विचार या नव्या इंडिकेटरमध्ये करावा. जर असे इंडिकेटर केंद्रीय मागासवर्ग आयोगाने फायनल केले तर ते राज्याच्या प्रत्येक आयोगाला तशा पद्धतीने घेता येतील. आत्ताचे जे निकष आहेत हे जवळपास 20-22 वर्षापूर्वीचे आहेत. त्यामुळे प्रचलित व्यवस्थेमध्ये शिक्षणात मोठे बदल झालेत, तंत्रज्ञानात झालेत, सामाजिक परिस्थितीमध्ये झाले, आता गावोगावी लाईट गेलेले आहेत. म्हणजे त्याचे जे इंडिकेटर्स आहेत हे प्रचलित पद्धतीने असावेत. अशा प्रकारच्या मागणीवर सुद्धा त्यांनी विचार करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि ती सकारात्मक बाब ह्याच्यासाठी आहे की मराठा समाज ज्या कारणांसाठी त्याचं सामाजिक मागासलेपण सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं आणि अशाच पद्धतीने कृषी आधारित असणाऱ्या सगळ्या जातींच्या बाबतीत देशामध्ये असं येतंय. त्यामुळे हे सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण निश्चित करताना हा सगळा कॅनव्हास त्यांनी लक्षात घ्यावा अशी विनंती आम्ही आयोगाला केली. मला वाटतं काही प्रश्न असतील तर भुजबळांच्या वक्तव्यानंतर भुजबळ हे वादात सापडलेले आहेत. आता राज्य सरकारमधले राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्री आहेत ते असं म्हणतात की भुजबळांनी राजीनामा देऊन मग अशी वक्तव्य करावे. नाही, तर मला या विषयात आता पडायचं नाही आहे. मी पूर्णपणे या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा आणि शाहू महाराजांची भूमिका होती की या बहुजन समाजाच्या त्यावेळी अनुसूचित जाती जमाती आणि गरीब आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. म्हणून माझं एवढंच त्याच्याबद्दल सांगणं आहे की दोन्ही साईडचे लोकांनी आपापली जी मांडणी असेल किंवा आपापलं जे स्टेटमेंट्स असतील हे जबाबदारीपूर्वक हे मांडावेत, जबाबदारीपूर्वक करावेत आणि सामाजिक सलोखा हा राहायला पाहिजे. एवढंच माझं ह्या प्रसंगी तुमच्या डायरेक्ट कनेक्टेड प्रश्न नसेल पण त्या कनेक्टेड आहे. नाही, 100%. म्हणजे आज तर हंसराज अहीर जे अध्यक्ष आहेत त्याचे त्यांनी इतकं सकारात्मक दृष्टिकोन सगळं ऐकून घेतले. मला स्वतः त्यांनी सांगितलं की एकदम तुम्ही अभ्यासपूर्वक सगळे आला होता आणि ज्यावेळी अनेक वर्षाचा हा आरक्षणाचा हा लढा आहे आणि हा लढ्याच्या पुढे जात असताना आपल्याला की अनेक बाबीच्या गोष्टी विचार करायचा असतो. त्यामध्ये त्याच्या त्रुटी असतात. जसं आज आम्ही त्या दूरवर आणि दुर्गमच्या बद्दल बोललो, इंदिरा साहनीच्या विषयी बोललो, तुमच्या जे 100% मोजणी म्हणजे काय म्हणतात त्याला प्रोपोर्शन टू पॉप्युलेशनच्या माध्यमातून जसं कॅल्क्युलेशन त्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हायला पण ते झालं नाही, ते झालं 48%, त्यावेळी आपलं उडलं. असे अनेक चांगले मुद्दे झालेले आहेत. ह्याचा भविष्यात त्याचा 100% 100% त्याचा फायदा होणार आहे. तुम्ही जर म्हटलं तर उद्याच होणार असं होणार नाही, पण निश्चित त्याचा फायदा होणार आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शेवटी सामाजिक मागासलेपण सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला राज्य मागासवर्ग आयोगाचं आपलं मुवमेंट महत्वाची आहे. तशीच तुम्हाला सेंट्रल लिस्टमध्ये यायचं असेल
जसं ते हैदराबाद, जसं ते तेलंगणा त्यांची आणि कर्नाटकातनं त्यांनी प्रपोजल दिलंय, इथं केंद्र मागासवर्गीय आयोगाचं आहे. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन हे फार महत्वाचं आहे. आणि संविधानिक दर्जा हा केंद्र मागासवर्गीय आयोगाला दिल्यामुळे त्यांची जबाबदारी सुद्धा होते की ते हात झटकू शकत नाहीत, केंद्राचा हात झटकू शकत नाही की नाही आमचा काय संबंध आहे हा राज्यातला आम्ही अधिकार दिला विषय म्हणत. राज्याला अधिकार दिले तर ते इंद्रासानीच्या प्रमाणे चालत नाहीत, नाही 50%च्या वर एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन आपलं आपण सिद्ध करू शकत नाही. तर त्यांना सुद्धा पॉईंट पटलाय. म्हणजे आज हे 3-4 महत्वाचे मुद्दे आज केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पुन्हा सदस्यांना हे पटलेत. ही फार मोठी बाब आहे. मी तर म्हणेन माझ्या दिल्लीत मी 6 वर्ष खासदार असताना मला हे करता आलं नाही, ते आज मी तिथं बोलू शकलो आणि त्यांना प्रूव्ह करू शकलो की हो हा गरीब मराठ्यांना न्याय देण्याची भूमिका आमच्या सर्वांची आहे. आणि म्हणून त्याचा 100% बेनिफिट होणार. हा अडचण निर्माण होणार आहे महत्वाचं. आरक्षणाला बरेच म्हणजे अडचण येऊ शकतो, पण हे मुद्दे त्यातले हे 4-5 मुद्दे जे सांगितले ते उद्या आरक्षण मिळवण्यासाठी आणि मार्ग एकदम सुकर होण्याच्या दृष्टिकोनातून ही मीटिंग होते. यांच्याशी आम्ही पण बोललो, ते म्हटले की हा राज्याचा विषय आहे, राज्याकडे असल्यामुळे याच्यावरती आम्ही काय मला एक सांगा, एक तर ते त्यांना संविधानिक दर्जा दिला आपण, त्यांना अधिकार आहे ना, आणि त्यांनी स्वतः सांगितले की तुम्ही आमच्याकडे तक्रारी करा. आमच्याकडे जर तक्रार आली की त्याच्यावर आम्ही दखल घेणार. हे त्यांचे वाक्य आहेत, हे माझे वाक्य नाहीत. तुम्ही तक्रार करा आमच्या, आता आम्ही लगेच तक्रार करणार आहे, तुम्ही तक्रार करा, त्याचा आम्ही निश्चित कॉग्निजन्स घेऊ, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्या बऱ्याच बाबी आहेत म्हणजे जे तुम्हाला मी बोललो होतो मगाशी याच्यात, ते परत तेच मी काही बोलत नाही. एक मुद्दा हा आहे, सातत्याने याच्या संदर्भात खासदार पण बोलतात, पण खासगीत बोलतात. थेटपणे प्रश्न संसदेत उपस्थित केला जात नाही. संसदेचं अधिवेशन येत आहे आणि तिथपर्यंत जाणं गरजेचं, कारण याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही इंदिरा साहनीचा खटल्याचा उल्लेख करतायत आणि 50%ची कॅप ही त्याचा मार्ग संसदेतूनच जातो, पण याच्यावरती स्पष्टपणे भूमिका घेताना पाहायला मिळते. मी तर माझ्या शेवटच्या भाषणात स्पष्टपणे मी बोललोय, जे मी आज बोललो मी स्पष्टपणे माझ्या भाषणात बोललोय. पण निश्चितपणे मी तुम्हाला आज सांगतो की येणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदर किंवा अधिवेशनात चालू असताना एक सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांची बैठक इथं मी बोलवतो, महाराष्ट्र सदनमध्येच बोलवतो. सगळ्यांनी समाजाची जबाबदारी ही उचलायलाच पाहिजे. मग तो मराठा समाजाचा आहेच म्हणून असं नाहीये. जेव्हा ओबीसी अडचणी येते तेव्हा मराठा समाजाने पुढे जाते, जे बहुजन समाज SC STला अडचणी असतील त्यावेळी सगळ्या समाजाच्या लोकांनी पुढे जायला पाहिजे. म्हणून आता मराठा समाज, गरीब मराठा समाज हा अडचणीत आहे. म्हणून सगळ्या खासदारांना मी स्वतः एक माजी खासदार म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराज शाहूंचा वंशज या नात्याने निमंत्रित करणार आहे. आणि आपलं अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर किंवा अधिवेशन सुरू नाही, मी सिरियस विषय घेत होतो. म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी जे बोललेत, मी 3 डिसेंबर असं मी म्हणणार नाही. 3 असून दे की 6 असून दे की 1 असून दे, नाही असं नाही, मी तारीख मी म्हणणार नाही. पण जो मुद्दा त्यांनी म्हटलाय की सामाजिक समतोल बिघडू शकतो, हे मला एक शिवाजी महाराज शाहूंचा वंशज या नात्याने निश्चित मला वाटते. आणि सामाजिक सलोखा समतेचा लढा हा महाराष्ट्रातनं उभा राहिला. आणि अशा ठिकाणी 2 समाजामध्ये जर तेढ निर्माण होत असेल आणि जाती दंगली होत असतील, हे दुर्दैव होईल महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. म्हणून त्या स्टेटमेंटला मी सपोर्ट करतो. असं होऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. तुम्ही आता म्हणालात की राज्य मागासवर्गीय आयोगाला ताकद देणं गरजेचं आहे, त्यांना फंड दिला पाहिजे, त्याशिवाय ही सगळी कामं पूर्ण होऊ शकत नाही. याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं का आता फंड कमी पडतो किंवा फंड कमी दिला जातो असं तुम्हाला थेट म्हणायचं? हो, मी राज्य मागासवर्गीय आयोगाची परवा ऑफिसला भेट दिली. तिथं माणसं 2 की 3 माणसं, ऑफिसची एरिया 1000 स्क्वेअर फूट, कसं होणार ना? तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय, सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, मग कुठलंही सरकार असून दे, इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय, त्यांना फंड दिल्याशिवाय तुम्ही सर्वेक्षण करणार कसं? सर्वेक्षण सोडून इम्पेरियल डाटा असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील, एवढ्या आर्काईव्ह मधले ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळतील, आता एवढे ते हे म्हणतात आपला कुणबी म्हणजे काय म्हणतात नोंदी सापडल्या, ते कुठेतरी तिथं सुद्धा यायला पाहिजे ना. असे अनेक त्याचे हे आहेत, पार्ट्स आहेत. म्हणून तिथं काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तर इन्फ्रास्ट्रक्चर इज अ मस्ट. नाही,
सरकारला म्हणजे आता घसा कोरडा झाला माझा हा, की उदाहरण कितीतरी गोष्टी त्याच्यात अजूनही केलेत की मला माहित नाही. म्हणजे 1000 पाणी ते ट्रान्सलेशन करायला पाहिलं होतं, की अजून ट्रान्सलेशन झालंय काय माहित नाही, ते प्रश्नचिन्ह आहेत. ज्या न्यायाधीश भोसले समितीने जे काही निर्देश दिलेत त्याचं पालन होणं गरजेचं आहे. नुसतं काय ती जाऊन आपल्याला मांडायचं आहे का? एक तर क्युरेटिव्ह केव्हा टिकत नाही, ती उडतेच. पण आपल्याला जर टिकवायचं असेल तर फुल प्रूफ युद्ध पातळीवर जाऊन याचा अभ्यास करून मांडणी करणं गरजेचं आहे. धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद. हा नाही घालतील ना सगळ्यांना.